कालचं विधिमंडळ अधिवेशन गाजलं ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभापर भाषणानं। सुरुवातीला फडणवीस आणि नंतर ठाकरेंच्या भाषणानं त्यात रंग भरला, परंतु खरी कसोटी भाषणानंतरच्या फोटो सेशनमध्ये होती। तर सीन असा होता की अंबादास दानवे यांना विधान परिषदेत निरोप दिल्यानंतर विधिमंडळ आवारात सर्व पक्षीय नेते फोटो सेशनसाठी जमले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नीलम गोरे, चंद्रशेखर बावनकुळे सगळे नेते जमलेले असताना तेवढ्यात मागून एंट्री होते ती उद्धव ठाकरेंची। उद्धव ठाकरे मागे उभे असलेल्या आमदारांच्या गराड्यातून पुढे येत असताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या बाजूने ते येताना दिसतात। तेव्हा ज्या व्यक्तीला पक्षात असताना भरभरून दिला, आता तोच गद्दारी करून आपल्यालाच नख लावतोय, याचा तिटकाराही उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर नव्हता। उलट पक्षी ते स्मित हास्य कायम राखत पुढे सरकताना दिसतात। खरी कसोटी पुढे होती। उद्धव ठाकरे पुढे येताच त्या ठिकाणी पहिल्या रांगेत खुर्चीवर बसलेले देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर, राम शिंदे, अजित पवार ठाकरेंच्या आमदाराखातर उभे राहतात। अगदी दुसऱ्या टोकाला बसलेल्या नीलम गोरे देखील उभे राहून उद्धव ठाकरेंचं स्वागत करतात। विचार करा, ज्या व्यक्तीने तुमचं संपूर्ण पक्ष फोडलाय तो व्यक्ती समोर बसलाय। पक्ष फोडायला ज्या व्यक्तीने मजबूर केलं ती व्यक्ती देखील समोर बसलीये। अशा वेळी तळपायाची आग मस्तकात जाण्याऐवजी ठाकरेंनी दाखवलेली राजकीय समज, संयमी भूमिका ही सर्वांमध्ये उमटून दिसते। आणि म्हणूनच म्हणावं लागतं, उद्धव ठाकरे होणं सोपं नाही। महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उद्धव ठाकरेंना एक संयमी राजकीय नेतृत्व म्हणून ओळखलं जातं। राणे अँड कंपनीकडून एवढ्या खालच्या पातळीवर टीका केली जात असतानाही उद्धव ठाकरेंनी कधीही त्यांना उत्तर देताना उथळ विधाने केलेली आठवत नाहीत। उलट अनुल्लेखानं कसं मारावं हे उद्धव ठाकरेंना चांगलंच माहितीये। एकनाथ शिंदेंनी एका रात्रीतून उद्धव ठाकरेंची सर्व सत्ता उलथवून टाकली। केवळ सत्ताच उलटली नाही तर 40 आमदार घेऊन एका रात्रीतून उद्धव ठाकरेंनी कमावलेली पुण्याई त्याचं वैभव हिरावून नेलं। आमदार पळवले, सत्तेला सुरुंग लावला, तेही एक वेळ ठीक होतं, परंतु ज्या पक्षासाठी बाळासाहेब ठाकरेंनी जीवाचं रान केलं त्या पक्षाचं नाव आणि चिन्ह देखील शिंदेंनी उद्धव ठाकरेंपासून हिरावून नेलं। परंतु अशाही वेळी उद्धव ठाकरेंनी टीका करताना दाखवलेली संयमता ही वाखाणण्याजोगी होती। काल देखील फोटो सेशन वेळी उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा संताप, असूयेचा लवलेश दिसत नव्हता। उलट पक्षी त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं स्मित हास्य दिसत होतं। उद्धव ठाकरे जवळ येताच एकनाथ शिंदे काहीशी कावरे-बावरे झालेले बघायला मिळाले। काय करू आणि काय नाही अशी पळताभुई थोडी झाली। उद्धव ठाकरे समोर येताच शिंदेंनी राम शिंदेंचा हात घट्ट धरताना व्हिडिओमध्ये क्लिअर दिसतंय। परंतु त्याच वेळी उद्धव ठाकरे एकदम शांत डोकाने वाघाची चाल करत पुढे सरकताना दिसतात। उपस्थितांना नमस्कार करताना दिसतात। एकनाथ शिंदेंच्या बाजूची खुर्ची उद्धव ठाकरेंनी नाकारली आणि ते नीलम गोरेंच्या शेजारील खुर्चीवर जाऊन बसले। हो, या त्याच नीलम गोरे ज्या उद्धव ठाकरेंमुळे अनेक वर्ष विधान परिषदेवर आमदारकी मिळाली। या त्याच नीलम गोरे आहेत ज्यांना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये विधान परिषदेचे सभापती केलं गेलं। या त्याच नीलम गोरे आहेत ज्या अनेक वर्ष पक्षाच्या मुख्य प्रवक्त्या म्हणून आणि उपनेत्या म्हणून रुबाब करत होत्या। हो, या त्याच नीलम गोरे आहेत ज्यांनी एका रात्रीतून ठाकरेंचे उपकार विसरून शिंदेंच्या गद्दारकीला साथ दिली। हो, ह्या त्याच नीलम गोरे आहेत ज्यांनी ठाकरेंच्या पदाच्या बदल्यात मर्सिडीज द्याव्या लागत असल्याचा मुजोरपणा दाखवला होता। या त्याच नीलम गोरेंच्या बाजूला बसूनही उद्धव ठाकरेंनी केवळ एक महिला म्हणून त्यांचा आदर केला। गद्दारी करूनही उद्धव ठाकरेंनी नीलम गोरेंशी स्मित हास्य करत संवाद साधला। एकीकडे गद्दारांची संपूर्ण टीम शेजारी बसलेली असताना याच गद्दारांनी बाळासाहेबांच्या पक्षाचे लचके तोडले आहेत हे माहिती असतानाही ठाकरेंनी दाखवलेला संयमीपणा हेच सांगतो की उद्धव ठाकरे होणं सोपं नाही। म्हणजे गद्दार हे शिक्के एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवरती ठाकरेंनी लावलेत आणि त्याच भाषेमध्ये मी गद्दार हा उल्लेख करते। राजकारणाच्या ठिकाणी हे बोलणं सोपं असतं, परंतु सध्या उद्धव ठाकरेंसोबत जे भाजप आणि शिंदे गटाकडून करण्यात आलंय ते बघता राजकारण नाही तर एखाद्याला राजकीय जीवनातूनच संपवण्याचा बदला कारण आहे। सध्या राजकारणात उद्धव ठाकरे विरुद्ध सर्व असं वातावरण असतानाही डोकं शांत ठेवून पक्ष वाचवण्यासाठी जे करता येईल ते सर्व करून उद्धव ठाकरेंनी जो राजकीय समंजसपणा दाखवलाय त्याची इतिहासात तर नोंद होईलच, परंतु भविष्यात कच्चे बच्चे सुसंस्कृत राजकारणी कसा असावा याचं उदाहरण म्हणून देखील उद्धव ठाकरेंकडे बघतील असा एकंदरीत कल जो होता तो कालच्या सगळ्या घटनांनंतर जनसामान्य लोकांमधून उमटताना दिसतात।
एखादी राजकीय पटलावर मोठी घटना घडली की त्याचे पडसाद सर्वसामान्य लोकांमध्ये दिसून येतात. त्या गोष्टींबाबत चर्चा घडतात. लोकांना खरोखर पाहायला आवडतं की ज्यावेळेस एकनाथ शिंदेंनी पक्ष आणि चिन्ह घेतल्यानंतर ज्यावेळेस ठाकरे आणि शिंदेंचा आमना-सामना होतो त्यावेळेस ते एकमेकांसोबत कशा पद्धतीचा व्यवहार करतात. पण इथे एकनाथ शिंदेंना नजरेला नजर भिडवता आली नाही, नजरेला नजर देता आली नाही, उलट कावरं-बावरं व्हावं लागली, नजर चोरावी लागली. हे तेव्हाच घडतं ज्यावेळेस आपलं कुठंतरी काहीतरी चुकलेलं असतं. असो, राजकारण साधू संतांचं नक्कीच नाही. राजकारणामध्ये वेगवेगळे व्यक्तींवरती वेगवेगळे शिक्के लागतात, वेगवेगळे ठपके लागतात. पण उद्धव ठाकरे अशी एकमेव व्यक्ती आहे की ज्यांच्यावरती अजूनपर्यंत राजकारणात कुठलाही शिक्का लागलेला नाही. एकनाथ शिंदेंनी जे केलं ते सर्वतोपरी ठीक. पक्ष फोडला ठीक, आमदार सोबत नेले ठीक, खासदार सोबत नेले ठीक, सत्तेतून बाहेर पडले ठीक, मंत्रिपदाला लाथ मारली ठीक, पण एखाद्याचा पक्ष आणि चिन्ह काढून घेणं हे चुकलं. असा एकच सूर जो आहे तो लोकांचा दिसतो. एकनाथ शिंदे व्यक्ती म्हणून त्यांचं काम खरोखर चांगलं आहे. 2.5 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी केलेलं कामकाज चांगलं आहे. व्यक्ती म्हणून एकनाथ शिंदेंवरती नाराजी लोकांची कशीच नाही. पण एक राजकारणी म्हणून साम दाम दंड भेद वापरून तुम्ही एखादा पक्ष हिरावून घेणं आणि एवढं सगळं करून त्याच पक्षावरती वारंवार थुथू करणं हे चूकच. अशा पद्धतीची एक भावना जी आहे ती सध्याच्या घडीला तयार झाली. तुम्हाला काय वाटतं? ठाकरे होणं खरंच सोपं आहे? हे तेच उद्धव ठाकरे आहेत ज्यांनी सत्तेत असताना सुद्धा सत्तेच्या विरोधात भूमिका घेतली. देवेंद्र फडणवीस, भाजपा जिथे चुकेल तिथे त्यांनी बोट ठेवलं. जिथे तडजोड जमली नाही, जिथे शब्द पाळला गेला नाही त्यावेळी त्यांनी सत्तेतून बाजूला होणं पसंत केलं. आमदार खासदार फुटल्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती खालच्या पातळीची जाऊन ठाकरेंकडून आज एकही टीका झाली नाही. न्यायाच्या मार्गाने सुप्रीम कोर्टात ते त्यांची लढाई लढतायत. तारीख पे तारीख मिळते, निवडणुका हातातून निघून जात आहेत, पण ठाकरेंचा संयम कायम आहे. आजचा संयम उद्याची त्यांची भवितव्याच्या दृष्टिकोनातून एक लंबी रेस असेल का? आजचा संयम उद्याचा सूर्योदय असेल का? या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.